नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण 37 आणि 38 साईजचा बोटनेक ब्लाऊज कट करणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण बघा. कस्टमरला 14 इंच उंचीचा ब्लाऊज लागतो, तर आपण 15 इंच उंचीचा घेतला आहे. आणि जेवढं शोल्डर बसतं त्याच्या निम्मं आपल्याला घ्यायचं आहे. तर शोल्डर बसलं आहे 15 इंच, तर आपण 7.5 इंच घेतले. निम्मं शोल्डर घ्यायचं, त्याच्यानंतर आपल्याला अर्धा इंच उतार द्यायचा. आणि इथपासून आपल्याला जवळजवळ मग 6 इंचाचा जरी आपण मोंढा घेतला तरी पण चालतं आहे. त्याच्यानंतर आपण एक लाईन आखून घेऊ. अर्धा इंच आपल्याला परत पाठीमागं यायचं आहे. हीच लाईन आपण सरळ आखून घ्यायची. आता आपल्याला काय करायचं आहे, 37चा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे. तर कशा पद्धतीने काढायचं मी तुम्हाला हर एक व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. साईज कोणती पण असू द्या, याचनुसार आपल्याला चौथा भाग काढायचा आहे. तर चौथा भाग येतो 9.25 इंच. 9.25 इंचामध्ये आपण 2 इंच मिक्स करायचं आहे. शिलाई मार्जिन झाले 2 इंच. आणि हे माप किती बसतं, जवळजवळ 11.5. तर खाली 11 इंच जरी घेतलं तरी चालतं. आणि 1.5 इंच आपली शिलाई मार्जिन झाली. आता हे पूर्ण आखून घ्यायचं आहे. कंपल्सरी आपल्याला 1.5 इंच आणि 1 इंचावर आपल्याला मार्किंग करायची ती मोंढ्यासाठी. आपण अगोदर एक लाईन आखून घेऊ. आपला 1 इंचाचा पॉईंट इथं आला आहे. आता हे माप किती बसतं, 9.25. समजा आपल्याला ह्या लाईनपासून घ्यायचं आहे, तर जवळजवळ 2 इंच. तेच 2 इंच आपण परत एकदा वरून घ्यायचं आहे. आणि नंतर मग याला आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने, म्हणजे मोंढ्याला आकार व्यवस्थित येऊन जातो. आता गळा तुम्ही 3 इंचाचा जरी घेतला तरी चालते, किंवा 3.5 इंचाचा घेतला तरी पण चालते. तर आपण 3 इंचाचा घेऊ. शिवून तो 3.5 इंचाचा होऊन जाईल. आणि नंतर मग आपण फ्रंट गळा घेऊया. फ्रंट गळा जवळजवळ 6.5चा जरी घेतला तरी चालते. जे आपण 3 इंचाचं माप वरती घेतलं गळ्यासाठी, तेच आपल्याला खाली, म्हणजे आपल्याला तयार बॉक्स करायचा आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला पान शेप आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने, नॉर्मल पद्धतीने. आता हे जे आपण 3 इंच घेतले, तुम्ही 4-4.5 इंच तुम्हाला किती लागतं आहे त्यानुसार घेऊ शकतात. आणि जो उतार दिला कंपल्सरी आपल्याला तो जोडायला कधी विसरायचं नाही. ज्यावेळेस आपण नॉर्मल ब्लाऊजची कटिंग करतो तर आपण उतार गळ्याकडून देतो, आणि ज्यावेळेस आपण कॉलर किंवा आपण बोटनेकमध्ये शिवतो तर आपल्याला उतार शोल्डरकडून द्यावा लागतो. ही गोष्ट लक्षात घ्या. नंतर आता आपण याच्यानुसारच कटिंग करायची. बघू शकतात. आता जसं आहे तसं आपल्याला याची कटिंग करायची. आता आपल्याला काय करायचं आहे, फ्रंट भाग कट करायचा आहे. फ्रंट भाग कट करताना आपल्याला जसं पाहिजे तसं आपल्याला ब्लाऊज पीस टाकून घ्यायचं आहे. यानुसार थोडंसं प्रेस केल्याच्या नंतर आपले मार्किंग आपल्या लक्षात येऊन जाते कशा पद्धतीने आलेले आहे. त्यानुसार आपण मग आखून घेऊ. आता ही मार्किंग इथं आली, जी आपली फिटिंगची मार्किंग आहे, त्याला पण आपण थोडंसं डार्क करून घेऊ. आणि नंतर ही जी आहे ही पूर्ण ओपन बाजू आली आपल्याकडून. तर जेवढं शिवण्यासाठी लागतं तेवढं आपण सोडून जरी दिलं तरी चालतंय. तर पाहू शकतात. त्याच्यानंतर आपण उचलून घेतले. आता हा जो भाग आहे पुढचा मोंढ्याचा, ते माझ्या लक्षात आलं आहे, म्हणजे थोडंसं मार्किंग दिसते आपल्याला, त्यानुसार आपण याला आखून घेतले. आता आला आपल्याला गळ्याला बॉक्स तयार करायचा. तर आपण 3 इंचाचं जे मार्किंग केलं आहे ते 3 इंच घेऊ. फ्रंट गळा आपण 6.5 इंचाचा घेऊ. पाठीमागचा गळा जो दाखवला त्याच्यामध्ये तुम्ही वेगळी डिझाईन घेऊ शकतात. तर याच्यानुसार असं आपण पानगळा घेतला तरी चालते. बघू शकतात. आता मी तुम्हाला दाखवते का मी पाठीमागच्या बाजूने पण असा गळा का घेतला आणि फ्रंट बाजूने पण असा गळा का घेतला. कारण कस्टमरला हा साडीवरचा घागरा आहे, तर हा जो नेक आहे रेडीमेड आहे आणि हा पण आहे तो रेडीमेड आहे. याच्यानुसार आपल्याला गळा घ्यायचा आहे.
आता आपण 1 इंच खाली येऊयात. प्रिन्सेस कट कोणता पण असू द्या, 1 इंच आपल्याला मापापेक्षा खालीच यायचं आहे. त्याच्यानंतर आपण जवळजवळ 4.25 इंचावर एक मार्किंग करायची. 4.25 इंचावर एक मार्किंग केल्याच्या नंतर वरून आपल्याला 10.5 वर एक पॉईंट घ्यायचा. ही लाईन आपल्याला इथं जोडून घ्यायची आणि आपल्याला 2.5 इंच एवढं माप घ्यायचं आहे कटसाठी. 2 किंवा 2.5 घेतलं तरी चालते, 2.5 ठीक आहे. अशा पद्धतीने आपण हा पॉईंट घेतला. आता हे जे 2.5 इंच आपण माप घेतला तेच आपल्याला इथपासून बाहेर जरी घेतलं तरी चालते. आणि नंतर नॉर्मल आपल्याला ही लाईन थोडीशी बाहेर काढायची. नंतर आपल्याला इथं जोडून घ्यायचं. बोटनेक ब्लाऊज असू द्या, फक्त बोटनेकमध्ये शोल्डरचा विषय येतो, बाकी सेम पद्धत आहे कटिंगची. तर अशा पद्धतीने आपला बोटनेक ब्लाऊज हा एकदम व्यवस्थित पूर्ण तयार झाला आहे. आता आपल्याला कटिंग करताना एक गोष्ट राहून गेली आपली, तर याला थोडासा शेप द्यायचा आहे. तो पण कसा द्यायचा आहे, अशा पद्धतीने. आता आपण याची कटिंग करू. एका ताईंची कमेंट पण होती 38 चेस्टमध्ये त्यांना बोटनेक ब्लाऊज होता. आता हा कस्टमरचा ब्लाऊज होता, पण 37 चेस्ट होती. 37 आणि 38मध्ये तुम्ही हे माप सगळे वापरू शकतात. गळा मी नंतर कट करते. अशा पद्धतीने आपला हा ब्लाऊज जवळजवळ पूर्ण तयार झाला आहे. तर पाहू शकतात कशा पद्धतीने. आता गळा ज्यावेळेस आपल्याला जोडायचा आहे, कॅनव्हास जोडायचं आहे, त्याच्यामुळे मग मी गळा कट करीत नाही. पण अशा पद्धतीने एकदम सिंपल पद्धत आहे गळा कट करण्याची आणि जोडण्याची. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा. आता आपण घेऊया बाही कटिंग कशी करायची. तर अगोदर हे पूर्ण आपण एकसारखं आखून घेऊ, कट करून घेऊ. नंतर आपल्याला घडीनुसार बाही कट करायची. तर आपल्याला अगोदर तिरकं माप घ्यायचं आहे, जवळजवळ 7.5 बसते. तर आपल्याला घडी लागणार आहे ती 9 इंचाची. 7.5 तिरकं माप बसल्याच्या नंतर आपल्याला 1.5 इंच त्याच्यामध्ये, म्हणजे काठ जरी गेले तर काही हरकत नाही. आता आपल्याला ब्लाऊजची जेवढा आपल्याला कपडा बसतो त्यानुसार आपण बाही घेऊ. आपण किती घ्यायची मग, 10-10.5 इंचाची घेऊ, म्हणजे शोन कितीची होईल, 9.5ची होऊन जाईल. आता एक आपल्याला इथं लाईन आखून घेऊ. लाईन आखून झाल्याच्या नंतर आपल्याला 3 इंच खाली यायचं आहे आणि नंतर मग आपण याला आकार देऊन घ्यायचा आहे. आता जेवढा दंडघेर असेल तेवढा आपल्याला दंडघेर घ्यायचा आहे. तर दंडघेर कस्टमरचा जेवढा असेल तेवढा आपल्याला दंडघेर घ्यायचा आहे, म्हणजे 5.5 इंच दंडघेर आहे. त्याच्यामध्ये तुम्ही 2 इंच लुजिंगसाठी ठेवू शकतात. ही बाजू इथं जोडायची आणि ही बाजू इथं जोडायची. नंतर आपण याची कटिंग करू. साईज कोणती पण असू द्या, सेम ह्याच पद्धतीने जर कटिंग केली तर नक्की तुम्ही पण ब्लाऊज नक्कीच कट करता. अशा पद्धतीने बाही कटिंग झाली. आता इथं आपण एक पॉईंट दिला आणि इथं आपल्याला जोड द्यायचा आहे. तर तुम्हाला ब्लाऊज कटिंग कसे वाटले नक्कीच कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब.